गांजा पिऊन पोटात दुखा लागलं म्हणून काही दवाखान्यात जाऊन काय उपयोग नाही. कारण की गांजे जी आहे ती 50 रुपयाचा आपण जे खातो पेसतोर ना, त्या गांजेच्या पैशाच ना आपण शरीराला त्या 50 रुपयामधल्या 20 रुपयाची चांगलं काहीतरी प्रोटीन भेळ पोटाला पैसे वायपट घालवण्यापेक्षा 10 रुपयाची पाण्याची बाटली आणि राहिलेला 10 रुपयाचा चहा. कारण की तेवढ्याचं पैशाचा आपण वायपट घालवण्यापेक्षा ती पैसा आपल्या शरीराला घालवलं. कारण की ती चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कमी नसेल. कारण की दारू पिऊन काय आपल्या पोटात दुखलं म्हणून काय दवाखान्यात जाऊन ना डॉक्टर ना लगेच घेणार नाही आत. कारण की तू दारू पिऊन पडणार आणि दारू पिऊन काय त्याच्यावर आजपर्यंत औषध झालं नाही. आणि दारू पिऊन पिऊन ना आपल्या शरीराचं बरं वाईट करून ना आपण काय करतोय ते समजून झालं. कारण की घरच्या लेकरांकडे लहान्या लहान्या लेकरांकडे लक्ष द्या रे माझ्या वडीलधाऱ्या माणसानो. एवढी तुमच्यापाशी विनंती आहे, काय नाही उपयोग. कारण की उभ्या आयुष्यामध्ये आपण दारू पिऊन 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 आपल्या परपंचाची राख रांगोळी झाली, पण लक्ष द्यायला ना आपण नाही. कारण की आपलं वाटोळं झालं का दारू पिऊन पेताड आहे म्हणणार आणि म्हणणार अरे हे काय सुधरत नसतं. ह्यासाठी ना आपण सुधरा रे. दारू पण इतकी बेकार आहे. दारू पिऊन आपण काय करतोय ते समजना. दारू उभ्या आयुष्यामध्ये माणसाला चांगल्यात चांगले जिरवलं आणि आपण गरीब तर माणसं दारूच्या इतकं पण नादी लागणार का. कारण की दारू पिऊन स्वतःची जिंदगी बरबाद होत मायबापानं तुमच्या लहान्या लहान्या लेकरानं कोणाकडे बघायचं. परपंचा उघडा रस्त्यावर पडला तर कोण किंमत देत नाही. पेताड होतं मेलं हसणार 4 दिवस रडणार. रोजचं दिवस कोणा चालूच आहे. परंतु लेकराला पण बापाशिव किंमत नाही आणि मायला पण लेकराशिव आनंद नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये दारू तेवढी पिऊन संकट किती जरी आलं तर काम राहिलं राहू द्या. एका बाजूला जाऊन काम सोडून आराम करा. चांगलं पोटाला खावा. चांगलं वेळेवर आहार घ्या. जीवनामध्ये आलो तर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये येताना काहीच घेऊन आलो नाही, जाताना पण काहीच घेऊन जाणार नाही. परंतु जीव वायपट घालवण्यापेक्षा माणसानं मना पाहिलं तर माहीत आहे दारू लागणारीच वस्तू आहे, परंतु ती पण लिमिटमध्ये घ्या. पण माणसाने पण म्हणलं पाहिजे तर माणूस चांगला होता, परंतु ही दारूनं पाक बिघडून गेला. काय करताय ती समजना झालं आणि दारूनं पेताडं होऊन नुसतं पैसे देऊन जिंदगीची हाडं झाली अंगाची. पण सुधारणा काही झाली नाही. पैसे देऊन बरबाद झालो आपण. म्हणून ना लय काय बोलत नाही. जिंदगीत बदलायचं असलं तर उभ्या आयुष्यात दारूच्या बाटलीला तेवढा हात लावू नका. संकट किती जरी येऊ द्या पण हात लावू नका. आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. 1 सेकंद लागते फक्त. आणि किती जरी आपल्यावर बलामत कर्जाची आली तर स्वतःला फेडावं लागतंय. म्हणून दारू पिऊन आपलं कर्ज फिटणार नाही. ह्यासाठी संकट आलं तर कधी हार मानू नका. संकट आज ह्यापाशी आहे तर उद्या दुसऱ्यापाशी आहे असं नाही. स्वतःचं संकट स्वतःला झेलावं लागतंय. परंतु संकट आलं तर दारू काय पिऊ नका. एवढी तुमच्यापाशी दोन्ही हात जोडून विनंती आहे वडीलधाऱ्या माणसानो. आणि लेकराकडे लहान्या आणि फॅमिली जपा. एवढीच सांगणारं आजच्या जमान्यात कमी आहे, पण वाटोळं करणारं लय झाली ती. त्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करणार स्वतःचा विचार आपण करायला शिका. एवढी तुमच्यापाशी विनंती. दारू काय पिऊ नका एवढी तुमच्यापाशी दोन्ही हात जोडून विनंती. धन्यवाद. भेटू पुन्हा. सत्य परिस्थिती सांगतो, ह्यात मनाला लागणारं काहीच नाही. हा.